आज आपला 8वा दिवस आहे बेसिक टू ॲडव्हान्समधला. आज आपण कॅनव्हास लावून कशा पद्धतीने आपल्याला गळे टाकता येतील हे बघणार आहोत. जसं की आपण हा बॅकच्या साईडची जी डिझाईन काढलेली आहे गळ्याची, ती कशा पद्धतीने आपल्याला कॅनव्हासवर टाकायची आहे. जे कॅनव्हास आपल्याला बंद बाजू घ्यायची आहे आणि बंद बाजूवरती आपल्याला गळ्याचा जसा आकार आपण बॅकचा दिलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला 1 इंच राहील या पद्धतीने आपल्याला कॅनव्हास ठेवायचा आहे. आणि त्यानंतर 1 इंच बाहेरच्या बाजूला मार्किंग करत 1 ते 1.5 इंच तुम्ही इथे 1 इंचापर्यंत मार्किंग करू शकता. एक इंचापर्यंत मार्किंग करून असं या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. हॅलो हाय, राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपला कॅनव्हासवर कशा पद्धतीने गळे टाकायचे हे आज आपण बघणार आहोत. यामध्ये पूर्ण डिटेल्समध्ये गळे कसे टाकायचे हे सर्व सांगितलेले आहे. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता पुढील प्रोसेस आपण बघूया. पहिल्यांदा आपण जसा गळा आहे तसा आहे असा आखून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण परफेक्ट अशी आपल्याला इथे ड्रॉइंग करून घ्यायची आहे गळ्याची. म्हणजे आपल्याला काय होईल, आपण ज्यावेळेस ब्लाऊजवरती गळा जो टाकतो त्यावेळेस व्यवस्थित जर पॉईंट जर व्यवस्थित गळ्याची जर दिले तर त्या पद्धतीने आपल्याला स्टिचही करायला सोपे जाते, टिप मारायलाही सोपे जाते. आता जी अस्तरची बाजू आहे त्या अस्तरच्या बाजूवरती ही आपली पट्टी अशा पद्धतीने मी इथे प्रेस करून घेतलेली आहे आणि एका बाजूला जी चमक जी असते फॅब्रिकला कॅनव्हासला, ती चमकीची बाजू आपल्याला अस्तरच्या बाजूला ठेवायची आहे. म्हणजे व्यवस्थितरित्या ते चिटकून बसते. अशा पद्धतीने आपण बॅकची कॅनव्हास चिटकून घेतलेली आहे. आता आपल्याला फ्रंटच्या साईडची पण कॅनव्हास अशाच पद्धतीने आपल्याला इथे गळा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. आपला स्वीट हार्ट नेक गळा आहे. आपण इथे जसा आहे तसा आपण कॅनव्हासवरती इथे मार्किंग करून घेतलेले आहे. इथे पण बाहेरच्या साईडला आपल्याला 1 इंच आपल्याला मार्जिन देऊन घ्यायचं आहे. 1 ते 1.5 इंचापर्यंत तुम्ही ही पट्टी व्यवस्थित ठेवू शकता. त्यानंतर असे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही बाजूचे वेगवेगळे पार्ट आहेत. पुढच्या साईडला ह्याला फ्रंटला हुक आहे, त्यासाठी मी ही पट्टी दोन्ही वेगवेगळ्या काढलेल्या आहेत. आखताना इथे एकदाच आखलेली आहे, फक्त मधून कटिंग करून. आता दोन्ही पार्टला वेगवेगळीकडे आपल्याला इथे हे जोडून घ्यायचे आहेत. आता आपण इथे आधी प्रेस लावून घेणार आहोत. प्रेस लावल्यामुळे काय होते, व्यवस्थितरित्या कॅनव्हास चिटकते फॅब्रिकला आणि एक कसा कडकपणा एक गळ्यांना येतो, ज्यामुळे असे ब्लाऊज व्यवस्थित घातल्यानंतर व्यवस्थित परफेक्ट असे गळे त्याचे बसतात. जे आपण पॉईंट दिलेले असतात ते लूज पडत नाहीत, त्यासाठी कॅनव्हासचा वापर केला जातो. आता आपण मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवलेला आहे आणि जी कॅनव्हासची बाजू आहे ती वरती केलेली आहे आणि जसे पॉईंट येतील तसं पॉईंटला आपल्याला तिथे आपल्याला थोडंसं पॉईंटच्या साईडला झिगझॅग करून घ्यायचं आहे, की जेणेकरून ते पॉईंट आपण ज्यावेळेस क्रॉस कटिंग करतो त्यावेळेस तिथलं शिलाई उसवणार नाही. या पद्धतीने आपण इथे स्टिच करून घेणार आहोत. प्रत्येक पॉईंटला आपल्याला झिगझॅग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्टिच द्यायची आहे, म्हणजे ते पॉईंट मजबूत बसतात. आणि आता आपण ते थोडेसे कट लावून घेणार आहोत. प्रत्येक पॉईंटला कट लावून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला इथे अस्तर आता पलटी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण एक करत पूर्ण जेवढे पॉईंट दिलेले आहेत ते आतमध्ये अस्तर फोल्ड करत वरच्या साईडला
व्यवस्थित गळ्याचा आकार पलटी करत इथे आपण हे पॉईंट काढलेले आहेत। कॅनव्हासमुळे व्यवस्थितरित्या गळ्याचा कोणताही आकार असू द्या, तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या गळ्याचे पॉईंट निघतात। त्यासाठी तुम्ही शक्यतो करून कॅनव्हासचा वापर करा, म्हणजे एखाद्या वेळेस जर तुमचा गळा जर व्यवस्थित आले नाहीत द्यायला, तरी कॅनव्हासमुळे तुम्हाला जसे इथे दाखवले आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पॉईंटवर झिगझॅग करून तिथे व्यवस्थितरित्या जर कट दिले तर एकदम छान परफेक्ट असा जसा सेप तुम्हाला हवा आहे त्या पद्धतीने गळ्याचा सेप येतो। आणि त्यानंतर इथे मी इथं प्रेस लावून घेतलेली आहे, म्हणजे गळ्याची फिनिशिंग एकदम व्यवस्थितरित्या राहते। तुम्ही इथे लेस लावू शकता, पण हा गळा इथे आहे हेच व्यवस्थित दिसते, त्यासाठी मी इथे साईडचा आता अस्तर आपण जे राहिलेले आहे साईडचा पार्ट आपला सर्व आपण जोडून घेणार आहोत। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर काही डाऊट असतील तर कमेंट करा। आता आपण शोल्डरचा मध्य घेऊन आपण टक्स मारणार आहोत। तर टक्सची उंची आपली 4 इंच ते 3.5 इंचापर्यंत आपण घेणार आहोत, आणि टक्स हा तिरका आधी असा आखून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा पॉईंट व्यवस्थित निघेल टक्सचा। पट्टीने जे सुरुवातीचे जे नवीन स्टुडंट असतात त्यांना पॉईंट काढताना थोडासा गोलाकारमध्ये दिला जातो, त्यासाठी आपण आधी पट्टीने जर अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन जर आखून घेतली तर आपल्याला पाठीमागचे टक्स मारायला सोपे जाते। खालच्या साईडला आपण 1 इंचाची आपल्याला कंबरपट्टी बसवायची आहे। इथे आपण बॅकच्या साईडला कंबरपट्टी बसवून घेतलेली आहे। इथे जरी इतके सोपे वाटत असले तर जे नवीन शिकणारे असतात त्यांना खूप कन्फ्युजन होते, त्यासाठी इथे पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेले आहे, सांगितलेले आहे कशा पद्धतीने पट्टी जोडायची। 1 इंच आणि डबल फोल्ड करायचे आहे। कुणाला ही पट्टी रुंद आवडते तर कुणाला छोटी आवडते, एक अर्धा इंचाची, तर मी इथे अर्धा इंचाची पट्टी घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपला बॅकचा हा पार्ट पूर्ण आज तयार झालेला आहे। आता पुढच्या साईडचे फ्रंटचे आपले स्टिच आपण पुढच्या भागात बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटू अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत।